नमस्कार. एन्काउंटरमध्ये आपलं स्वागत. एन्काउंटरमध्ये आज आपल्यासोबत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी. तुमचे स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल धन्यवाद. माझा पहिला प्रश्न असा आहे की आता 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला नाही वाटतं की जे कॉन्ट्रोवर्सी आहे ते जास्ती झालेली आहे? चिक्की प्रकरण किंवा मल्टिप्लेक्सचं जे प्रकरण झालं, बीफ बँकचं झालं, मुस्लिम आरक्षणच्या विषयावर पण बरेच कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. मला असं बिलकुल वाटत नाही. बघा काय असतं की जेव्हा एखाद्या सरकारबद्दल फार गोष्टी मिळत नाही त्यावेळी छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या केल्या जातात आणि त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी निर्माण केल्या गेल्या. पण आमच्या सरकारनं 1 वर्षामध्ये इतके महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, पथदर्शी निर्णय घेतले. त्या निर्णयांना जेवढी त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती तेवढी चर्चा त्याच्यावर झाली नाही, हे मला दुर्दैवी वाटतं. पण तुम्हाला काय कारण वाटतं यामध्ये? नाही, शेवटी असं आहे की पॉझिटिव्ह गोष्टी न्यूज होत नाहीत. असं मी एकदा ऐकलं होतं की माणसाला कुत्रा चावला ही न्यूज होत नाही, कुत्र्याला माणूस चावला ही न्यूज होते. त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी झाल्याशिवाय ती न्यूज होत नाही. आणि म्हणून ठीक आहे, आता तो मीडियाचा अधिकार आहे. पण मी एक अतिशय म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो नम्रपणे की आज जलयुक्त शिवारसारखी योजना जी आमच्या सरकारनं केली आणि जलपुरुष राजेंद्र सिंगजी यांनी स्टॉकहोमच्या वॉटर कॉन्फरन्समध्ये सांगितलं की गेम चेंजर योजना भारतामध्ये अतिशय ज्या योजनेतनं परिवर्तन घडू शकते अशी ही योजना आहे. आणि आपल्याला मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आम्ही या योजनेच्या अंतर्गत 1 वर्षात म्हणजे 1 वर्षापेक्षाही कमी, कारण 7-8 महिन्याचा कालावधी आम्हाला मिळाला. या 8 महिन्याच्या कालावधीत 6200 गावांमध्ये 1 लाखपेक्षा जास्त कामं केली, डिस्ट्रीब्युटेड वॉटर स्ट्रक्चर्स तयार केली. आणि परवाच आम्ही प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्याकडे किती वॉटर स्टोरेज झाला आहे या संदर्भातला एक आराखडा दिला होता. तो त्यांच्याकडनं भरून आम्हाला आला. आपल्याला आश्चर्य वाटेल किती पाणी यात जमा झालं आहे. 24 TMC. 24 TMC पाणी म्हणजे जवळजवळ 6 लाख हेक्टर जमिनीला एक संरक्षित सिंचन देऊ शकेल एवढा पाण्याचा साठा आम्ही तयार केला. आता जर कम्पेअर केलं तर जुन्या सरकारमध्ये 24 TMC पाण्याचा साठा तयार करण्याकरता एस्टिमेटेड कॉस्ट असती 7,200 कोटी रुपये. त्यांच्या पद्धतीप्रमाणे खर्च झाले असते 13,000 कोटी रुपये. कालावधी लागला असता 3 वर्ष. 7,200 किंवा 13,000 नाही, आम्ही खर्च केले केवळ 1,400 कोटी रुपये आणि 6 महिन्यामध्ये एवढं संरक्षित सिंचन तयार केलं. 300 कोटी रुपये जनतेने आम्हाला दिले, लोकवाटा. आणि पाण्याची चळवळ उभी राहिली आणि लोकांनी स्वतःकरता दुष्काळ दूर करण्याची उपाययोजना इतक्या मोठ्या प्रमाणात केली. मला असं वाटतं की देशातला पथदर्शी अशा प्रकारचं काम हे महाराष्ट्र सरकारने इतक्या कमी वेळात करून दाखवलं. त्याची जेवढी चर्चा व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. आणि जे इश्यूजच नाही आहेत, जे नॉन इश्यूज आहेत त्याच्यावर जास्त चर्चा होते. पण हे ठीक आहे, शेवटी तो अधिकार आहे. आजच एक शिवसेनाने सांगितलं आहे की गुलाम अलीचे जे कॉन्सर्ट होणार आहे सन्मुखानंद हॉलमध्ये ते होऊ देणार नाही. तर काही सरकार त्यांना सिक्युरिटी देणार, प्रोटेक्शन देणार गुलाम अलीला? बघा, सरकारचं स्पष्ट आहे, इथे ज्याला परवानगी दिलेली आहे त्या व्यक्तीचे पूर्ण संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की शेवटी जे कलाकार असतात, असं आहे की पाकिस्तानशी आमचे काही संबंध चांगले नाहीत, पाकिस्तानचे इंटेन्शन्स हे काही फार चांगले नाहीत. पण शेवटी आमचेही जे कलाकार आहेत त्यांचे सिनेमे त्या ठिकाणी चालतात, हिट होतात. आमच्या कलाकारांना तिथे कार्यक्रम करता येतात. त्यांचे कलाकार कधी कधी आमच्याकडे येतात. आणि गुलाम अली यांच्यासारखा एक गायक जो आहे हा आंतरराष्ट्रीय गायक आहे, त्याला एका देशापुरतं सीमित ठेवता येणार नाही. हां, आपल्या देशाच्या विरुद्ध त्यांनी जर काही कारवाई केली असेल, आपल्या देशाच्या हिताच्या विरोधात ते प्रचार करत असतील, त्यांच्या गझलांमध्ये काही भारतविरोधी असेल, परमिशन मिळणार नाही, संरक्षण मिळणार नाही. पण एवढ्या प्रसिद्ध गायकांनी या ठिकाणी जर त्याला परवानगी दिलेली असेल आणि त्यांचा कॉन्सर्ट होणार असेल तर मला असं वाटतं की त्याला विरोध करणं योग्य नाही.
तुम्ही बोलणार उद्धव ठाकरे बरोबर या विषयावर की त्या असं गायकाला त्याला परवानगी द्यावी नाही, लागेल? अजून त्यांनी ते काही म्हणालेच नाही त्याबद्दल. सेनाचे काही लोकांनी विरोध केलेला आहे. काही लोकांनी केला असेल, त्यांनी केला तर पाहू. पण तुम्हाला नाही वाटतं की 1 वर्षामध्ये सेना आणि BJP मध्ये फार चांगलं कॉर्डिनेशन राहिलेलं नाही आहे गव्हर्नमेंटमध्ये? उलट माझं म्हणणं अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आमचं आहे. आमच्या कॅबिनेटमध्ये एकमताने निर्णय होतात. संपूर्ण कॅबिनेट ही विकासाच्या कामाकरता एकत्रितपणे कार्य करते. कुठलाही सरकारमध्ये विसंवाद नाही आहे. आता एखाद्या विषयावर एखाद्याचं मत वेगळं असू शकतं. आमच्या पक्षातच एखाद्या विषयावर आमची दोघांची वेगळी मतं असतात, ती आम्ही मांडतो आणि मग सगळे मिळून त्याचा निर्णय करतो. याचा अर्थ आता तिथे भांडणच आहे, कॉर्डिनेशनच नाही आहे, मला असं बिलकुल वाटत नाही. अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आहे. उद्धवजींशी माझं रेग्युलर बोलणं होतं आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही विषय मी त्यांना सांगितल्यानंतर कधीही त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये आडकाठी येत नाही. आता जे 5% टॅक्स लावलेला गेला दुष्काळासाठी, नंतर पाकिटमार म्हणून असं सामनाच्या अग्रलेखमध्ये आलं. सामना हा न्यूजपेपर आहे. न्यूजपेपरने काहीही लिहिलं तरी त्याच्यावर आम्ही प्रतिक्रिया देत नाही. न्यूजपेपरवर जर अग्रलेखांवर प्रतिक्रिया आम्ही द्यायला लागलो तर आम्हाला तेवढंच काम उरेल. त्यामुळे तो न्यूजपेपर आहे, तो त्याचं काम करतो. शेवटी आम्ही ज्यावेळेस निर्णय घेतला, तो निर्णय एकमताने घेतला आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री होते आणि आम्ही होतो आणि त्या ठिकाणी सगळ्यांचं मिळून हे मत पडलं की आपला शेतकरी अडचणीत आहे, त्या शेतकऱ्याला मदत करण्याकरता 7,000 कोटी रुपये आपण दिले आहेत. अजून पैशाची आवश्यकता आहे. मग हा पैसा कोणीतरी दिला पाहिजे. मग ज्याच्याजवळ आहे त्याच्याकडनं घेऊन जर शेतकऱ्याला दिला तर त्यात एवढं वाईट मानण्यासारखं काही नाही. आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला. आणि बघा, 2 रुपये वाढले, 17 रुपये कमी झाले, त्यातले 2 रुपये वाढले. त्यामुळे मला असं वाटतं की फार ठीक आहे. शेवटी 8 आणे वाढले आणि 4 आणे वाढले, लोकांना दुःख होतंच. पण आमच्यासमोर प्रश्न असा आहे की एकीकडे आपला बळीराजा हा अडचणीत आहे, त्याला मदत करायची आहे, त्याच्याकरता पैसा हवा आहे. तर त्यामुळे तो पैसा आम्ही त्या ठिकाणी मोबिलाईज केला. पण जास्त पैसा आम्ही त्यातनं नाही काढला. कशातनं काढला? जास्तीत जास्त पैसा काढला आम्ही दारूतनं, सिगरेटमधनं, तंबाखूमधनं. आता याच्यावर टॅक्स वाढवल्यानंतर कोणाला राग येण्याचं कारण नाही आहे. ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आहेत. नाही, पण त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये सेनाचे लोक पण होते, त्यांनी काही विरोध नाही केला आणि नंतर ते सामनामध्ये असं आलं. कॅबिनेटमध्ये हा निर्णय एकमताने आम्ही केला आहे आणि त्यांनी राज्याच्या हितात विचार केलेला आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्याचं कारण नाही आहे. सेनेचे मंत्री तिथे बसतात त्यावेळेस ते सेनेचे मंत्री नसतात, ते या राज्याचे मंत्री असतात. आम्ही भाजपचे मंत्री नसतो, आम्ही राज्याचे मंत्री असतो. त्यामुळे सगळे मिळून त्या ठिकाणी त्या क्षणी राज्याचं हित काय आहे याचा विचार करून निर्णय घेतो. आता वृत्तपत्राला हा अधिकार आहे. त्यांना जर वाटतं की हा निर्णय योग्य नाही आहे, तुम्ही कमेंट करता, अजून दुसरं वृत्तपत्र कमेंट करतं, तसं ते वृत्तपत्र कमेंट करतं. कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका इलेक्शनमध्ये सेनासोबत जाणार? आमची बोलणी चाललेली आहेत. शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज नाही, गेली 25 वर्ष आमचा नियम असा आहे की दोन्ही पक्ष आपल्या लोकल युनिटवरती जबाबदारी टाकतात. लोकल युनिटनी युती केली तर आम्ही युतीने लढतो, नाही केली तर वेगळे लढतो. त्याच्यामध्ये हे काही पहिल्यांदा बाबा आता खूप काहीतरी होणार असं नाही आहे. आमचा प्रयत्न आहे युती झाली पाहिजे, झाली तर निश्चितपणे युतीने लढू. तुम्हाला नाही वाटतं की आता फार उशीर झालेला आहे? कारण आता प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. नॉमिनेशन पेपर फाईल व्हायच्या आदल्या दिवशीच नेहमी युती होते, हे लक्षात ठेवा. लास्ट टाइम पण असेच युती तुटली होती. कधी होते कधी तुटते, पण शेवटी ओव्हरऑल प्रयत्न हा असतो खाली पण की एकत्रित यायचं. आता वेळ झाली आहे एक ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पुन्हा चर्चा करूया मुख्यमंत्रीजी बरोबर. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांच्या पुन्हा स्वागत. तुमच्या विरोधात काँग्रेसनी इलेक्शन कमिशनमध्ये तक्रार केलेली आहे. असं आहे की काँग्रेस इतकी निराश आहे. एक तर महाराष्ट्रातनं आणि देशातनं ती हद्दपार होते आणि त्यांना प्रश्न असा पडतो की जे आम्ही 15 वर्षात करू शकलो नाही हे वर्षभरात कसं करू शकतायत. आणि त्यामुळे नैराश्यापोटी ते अशा तक्रारी करतात. मुळामध्ये स्मार्ट सिटी आज घोषणा केलेली नाही. स्मार्ट सिटीचे जे एस्टिमेट्स तयार केले केंद्र सरकारला आम्ही दिले ते आज तयार केलेले नाही. आचारसंहितेचं उल्लंघन काय असतं? एखादी नवीन घोषणा किंवा नवीन पॅकेज घोषित केलं तर ते उल्लंघन असतं. जे ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये आहे, जे ऑलरेडी केंद्र सरकारकडे गेलेलं आहे, ज्याला ऑलरेडी केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे, हे आचारसंहितेचं उल्लंघन होत नाही. त्यांनी तक्रार केली आहे. इलेक्शन कमिशन मला कदाचित विचारेल, विचारलं तर मी त्याचं उत्तर देईल.
त्याच्यामध्ये घाबरण्याचं कारण काय आहे? असं पण सुरू आहे, तर काही पॉसिबल आहे की काय निष्कर्ष काय आलं त्यामध्ये? असं आहे की सनातनच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आमचं जे शपथ आम्ही घेतली आहे ती बिना अनुराग या द्वेष, कोणावरही दया दाखवणार नाही आणि कुठल्याही दबावाखाली काम करणार नाही, अशी आम्ही शपथ घेतलेली आहे. त्यामुळे सनातन संस्था असो की कुठली संस्था असो, आम्ही राजधर्माचं पालन करू. त्यांच्याविरुद्ध पुरावा असेल तर त्यांच्यावर बंदी घातली जाईल, पुरावा नसेल तर कोणी दबाव आणला तरी बंदी घातली जाणार नाही. जे काही टेक्निकल आणि लीगल पुरावे आहेत याच्या आधारावर विभाग काम करेल आणि विभाग टेक्निकल आणि लीगल बाबीत जे करेल ते राज्य सरकारची तीच भूमिका असेल. आता मी आपल्याला विचारतो की मागच्या वेळी राज्यातही काँग्रेसची सरकार होती आणि केंद्रातही काँग्रेसची सरकार होती. इथनं यांनी प्रस्ताव पाठवला, का नाही मान्य केला केंद्र सरकारने? तेवढे सबळ पुरावे तुम्हाला द्यावे लागतात. तो कायदा फार कडक आहे. केवळ राजकीय स्कोअर करण्याकरता किंवा घोषणेकरता किंवा मतं मिळवण्याकरता, एका विशिष्ट समाजाची मतं मिळवण्याकरता किंवा काहीतरी नवीन सनसनी तयार करण्याकरता आपण एखादा निर्णय घेतला तरी तो कायद्याच्या चाकुरीत बसतो की नाही हे आधी बघावं लागतं. म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. पुरावे असतील बंदी 100% टाकू, नसतील कोणी किती दबाव आणला तरी बंदी येणार नाही. पण तुम्हाला नाही वाटतं की दाभोलकर आणि पानसरे सारख्या लोकांची जी हत्या झाली म्हणून जे दुर्मिळ प्रतिभा निर्माण झालेली आहे महाराष्ट्राची? असं आहे की कुठली हत्या झाली तरी देखील ती वाईटच असते. आता मी असं म्हणणार नाही की दाभोळकरांची हत्या त्यांच्या काळात झाली आणि पानसरेंची आमच्या काळात झाली. हत्या ही हत्या आहे. आत्ता पानसरेंच्या हत्येनंतर आम्ही प्रयत्न करून खूप त्याच्यामध्ये पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातनं एकाला आम्ही अटकही केलेली आहे. त्याच्याबद्दलचे काही पुरावे आमच्याजवळ आहेत. अजून फर्दर इन्व्हेस्टिगेशन त्यात आमचं चाललेलं आहे. मुळामध्ये मला कधीकधी असं वाटतं की काही लोक जे या हत्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करतात त्यांना मनातनं असं वाटतच नाही की या हत्येचा सुगावा लागला पाहिजे. कारण त्यांना भीती अशी आहे की आरोपी पकडले गेले तर त्यांचं जे राजकीय दुकान आहे ते बंद होईल. त्यांना आरोपी पकडण्यात इंटरेस्ट नाही आहे. त्यांना सरकारवर टीका करण्यात, राजकीय दुकानदारी चालवण्यात इंटरेस्ट आहे. राज्य आपलं काम करत आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही. निश्चितपणे आम्हाला एक आरोपी मिळालेला आहे. त्यातनं अजून आम्ही सुगावे काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्या जो काही इंटरसेप्शन्स आहेत त्यातनं आम्ही एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही हे लॉजिकल एंडला घेऊन जाऊ. आणखी एक प्रश्न निर्माण झालं होतं, ते होतं बाबासाहेब पुरंदरेला जेव्हा पुरस्कार दिलं तेव्हा ब्राह्मण वर्सेस मराठा असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं. तुम्हाला नाही वाटतं हे वाईट होतं हे जे काही घडलं ते? हे काही लोकांनी केवळ राजकीय लाभ मिळावा म्हणून हे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, मराठा समाज हा इतका संकुचित नाही आहे. त्याला संकुचित दाखवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. याला मराठा समाजाचं कुठलंही समर्थन नव्हतं. आणि ब्राह्मण समाज असेल, मराठा समाज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो दलित असो, ओबीसी असो, मराठा असो, ब्राह्मण असो हा भेदच केला नाही. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत ते जातीवाद करूच कसा शकतात, आणि जे जातीवाद करतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊच कसं शकतात. मी तर त्या दिवशी माझ्या भाषणात सांगितलं की जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जातीवाद करतील, छत्रपती शिवाजी महाराज असते तर टकमक टोकावून त्यांना ढकलून दिलं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं काही गोष्टी या राजकारणापेक्षा पलीकडे नेल्या पाहिजेत, दूर ठेवल्या पाहिजेत. आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, महाराष्ट्राने आम्ही जो निर्णय घेतला त्याचं स्वागत केलं आहे. त्यावेळीच मी मनोहर जोशींचा एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी ब्राह्मण होतं म्हणून काही लोकांनी माझा विरोध केला होता. तुम्हाला असं कधी अनुभव झाला? असं आहे की आपल्या राजकीय फायद्याकरता लोक अनेक वेळा अशा गोष्टी करतात. त्या फार मनावर मी घेत नाही. ते काही सगळे असे नसतात. मला इतके लोक चांगले भेटतात की जे लोक कधीही जातीपातीचा विचार न करता या ठिकाणी मदतही करतात, सरकारमध्ये उत्तम कामही करतात. काही लोक अशी असतात की आपल्या संकुचित फायद्यांकरता जातीचा वापर करतात किंवा एखाद्या जातीला टार्गेट करतात. मला असं वाटतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपण राज्यकर्ते म्हणून जातीच्या पलीकडे पाहू शकलो पाहिजे.
बृहत समाज जो आहे, बहुजन समाज जो आहे, पददलित आहे, दलित आहे, आमचा जो आदिवासी आहे, याचा विचार आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. तोच विचार आमच्याकडे आहे. लोकांमध्ये असं पण झालेलं आहे की BJPचे जे गव्हर्नमेंटचं एक स्लोगन होतं की BJP म्हणजे विकास. मग तुम्हाला वाटतं की बीफ बेनची जे कॉन्ट्रोवर्सी झाली, नंतर मल्टिप्लेक्सची जी आली, हे सगळं विकासपेक्षा जास्ती आणखीच कॉन्ट्रोवर्सी झाली? नाही, असं आहे की बीफ बॅनच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे मी भूमिका मांडतो. पहिली गोष्ट अशी की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी संविधानामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गोवंश हत्येच्या विरोधात राज्यांनी कायदा केला पाहिजे. कोणी लिहिलं? भारताच्या संविधानाने. जर भारताच्या संविधानाने सांगितलेली एखादी गोष्ट ही राज्य सरकारने केली तर त्याच्यावर एवढा गजब कशा करता? दुसरी गोष्ट अशी, आजही आपल्या राज्यामध्ये जो काही 70% बीफ येत होता हा म्हशीचा येत होता, तो गाईचा येत नव्हता. आजही आपल्या देशातनं जो बीफ एक्सपोर्ट होतो आहे तो म्हशीचाच होतो आहे. आणि त्यामुळे केवळ राजकीय फायद्याकरता या ठिकाणी त्याचा एक बागुलबुवा उभा करण्यात आला. मल्टिप्लेक्स हा तर काही विषयच नव्हता. त्यामुळे जे विषय नाही आहेत, कारण काय आहे, आम्ही विकासाची इतकी कामं हातामध्ये घेतलेली आहेत, एक नवीन दिशा राज्याला देतो आहे. ती नवीन दिशा ज्यांना पाहवत नाही ते लोक अशा प्रकारच्या नसलेल्या कॉन्ट्रोवर्सीज तयार करून जो विकासाचा अजेंडा आहे तो डिरेल करण्याचा प्रयत्न करतात. आणखी एक आरोप असं लागलं होतं की 1 वर्षामध्ये की अजित पवार आणि सुनील तटकरे यांची जे तपास सुरू आहे ते ॲज अ विंडेक्टिव्ह पॉलिटिक्समधून BJP घेत आहे असं पण एक चित्र काही लोकांनी असा आरोप केलेला आहे विरोधकांनी. आमचं अतिशय स्पष्ट भूमिका आहे. भ्रष्टाचार झाला असेल त्याला सोडणार नाही. कोणालाही राजकीय हेतूने अडकवणार नाही. पूर्णपणे स्वातंत्र्य तपास यंत्रणेला दिलेलं आहे. तपास यंत्रणेला जिथे पुरावे असतील तिथे ते कारवाई करतायत. भुजबळांच्या विरुद्ध त्यांचे जो पुरावे होते त्यांनी गुन्हा दाखल केला. आता ही जी काही तटकरे आणि अजित पवारांची जी कोकणातली केस आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे पुरावे कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध मिळाले, त्याच्यावर कारवाई झालेली आहे. यांच्या विरुद्ध पुरावे असतील तर यांच्यावर कारवाई होणारच. नसतील पुरावे तर आम्ही काय जबरदस्ती त्यांना आतमध्ये टाकायचा प्रयत्न करणार नाही. पण पुरावे असतील तर त्यांना कसं वाचवता येईल? कोणालाही, आणि मी स्पष्टपणे सांगतो, राज्य सरकार राजकीय सूड भावनेनं कोणाही विरुद्ध वागणार नाही. पण जनतेचा जो पैसा हा भ्रष्टाचारात गेला आहे त्याचा हिशोब मात्र राज्य सरकार निश्चित घेईल. आता वेळ झाली आहे एक ब्रेकची. ब्रेकनंतर आपण पुन्हा चर्चा करूया मुख्यमंत्रीजी बरोबर. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांच्या पुन्हा स्वागत. आता कॅबिनेट एक्सपान्सन कधी होणार? कारण बरेच दिवसानंतर येते की आता होणार. असेंब्ली जेव्हा सुरू होते त्याच्यापूर्वी अशीच बातमी येतात की होणार होणार होणार. आता कधी होणार? हे होणार आहे, आमच्या डोक्यात आहे. त्यानंतर आमची चर्चा चाललेली आहे. मला असं वाटतं लवकरच होईल. काही तुमचे साथी पक्ष जे होते ते नाराज आहे की त्यांना ते कॅबिनेटमध्ये सीट मिळालेली नाही आहे म्हणून. आमचे सगळे मित्र आमच्यासोबत आहेत. त्यांच्या सगळ्या अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत. ते 100% आमच्यासोबत राहतील. आता PM पण येणार आहे रविवारी आणि मेट्रोचा प्रकल्प पण सुरू आहे. तर तुमच्या काही असं टार्गेट आहे की 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये, जेव्हा 5 वर्ष तुम्ही आहे सरकार ॲज अ CM म्हणून आहे, तर हा तुमच्या कोणत्या ड्रीम प्रोजेक्ट कोणता आहे तुमचा? बघा, एक प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट असू शकत नाही. पण जर मुंबईचा आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की ज्यावेळी माझ्यासमोर MMRDने आराखडा मांडला की आपल्याला मेट्रो करायची आहे, 2022चा आराखडा होता. मी त्यांना म्हटलं मला एवढा वेळ नाही आहे. मुंबईला इतक्या वेगाने मुंबईची वाढ होते आहे आणि आपण जर 6-6 वर्षांनी मेट्रो आणणार असू तर हे चालणार नाही. आणि म्हणून आम्ही नवीन आराखडा तयार करायला लावला. मी स्वतः दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनमध्ये गेलो, त्यांच्याकडनं समजून घेतलं, त्यांना एजन्सी म्हणून अपॉइंट केलं. आता ज्या 2 मेट्रो लाईन्सचं आपण भूमिपूजन करतो आहे, 2 महिन्यात त्याचा DPR आम्ही तयार केला आहे आणि 2019पर्यंत या दोन्ही लाईनी आम्ही पूर्ण करू. आता अजून 2 लाईन्सचं DPR आम्ही बनवणं सुरू केलेलं आहे. त्यामुळे अतिशय वेगानं मेट्रोचं जाळं या मुंबईमध्ये, आमचा प्रयत्न तर असा असेल की 2019 सालापर्यंत मुंबईच्या सगळ्या वॉर्डातनं एकतरी मेट्रो टच होऊन गेली पाहिजे, असा प्रयत्न, एवढं नेटवर्क आम्ही तयार करणार आहोत. कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, नवी मुंबईचा नैना प्रोजेक्ट असेल, ह्या वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून हा जो मुंबई आणि MMR रिजन आहे
हा पूर्णपणे व्हायब्रंट करायचा, इथे मोठ्या प्रमाणात हाऊसिंग तयार करायचं, इथे एम्प्लॉयमेंटच्या मोठ्या अपॉर्च्युनिटीज तयार करायच्या, असं सगळं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे. आता तुम्ही बिल्डरचं सांगितलं, तुम्हाला नाही वाटत बिल्डरांनी फार जास्ती ते प्राईस केलेलं आहे मुंबईच्या रिअल एस्टेटमध्ये, ते एक बूम झालेलं आहे ते. खरं आहे, आणि म्हणूनच आम्ही अफोर्डेबल हाऊसिंगचा एवढा स्टॉक आणणार आहोत मार्केटमध्ये की प्राईस करेक्शन करावंच लागेल. आज अनेक वेळा बिल्डर असं म्हणतात की मुंबईमध्ये मंदी आहे. मंदी काय? कारण अफोर्डेबल हाऊसिंग बिल्डर तयार करायला तयार नाही, फक्त प्रीमियम हाऊसिंग तयार करतात. एक सामान्य माणूस असेल, मध्यमवर्गीय असेल, उच्च मध्यमवर्गीय असेल, याला फ्लॅट नाही मिळत आणि अर्धे फ्लॅट रिकामे पडले आहेत. त्यामुळे कुठेतरी एक करेक्शन झालं पाहिजे. म्हणून आमची नवीन हाऊसिंग पॉलिसी जी आहे त्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये आम्ही सगळं एन्करेजमेंट हे अफोर्डेबल हाऊसिंगला देणार आहोत. आणखी एक प्रश्न आहे टोल टॅक्सचा, जे आहे काही ठिकाणी बंद झालेला, काही ठिकाणी नाही झालेला आहे. तर कधी याचं गोपीनाथ मुंडेचं एक स्वप्न होतं टोलमुक्त महाराष्ट्र, तुम्हाला वाटतं हा संभव आहे? केलाच आहे आम्ही. आता फक्त 2च टोल टॅक्स चालले आहेत. बाकी सगळ्या टोल टॅक्समधनं राज्याच्या आम्ही जे लाईट व्हेकल्स आहेत यांना ऑलरेडी एक्झम्पशन देऊन टाकलेलं आहे. आणि हे जे 2 टोल आहेत यात आम्ही याकरता देऊ शकलो नाही की मागच्या सरकारने त्याचा करार करताना बायबॅकची पॉलिसीच त्यात ठेवलेली नाही, आणि त्याच्यामुळे मोठा फायदा हा आज तिथल्या विकासकांना होतो आहे. त्याचाही आम्ही अभ्यास करतो आहे. आणि त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांनी जे स्वप्न पाहिलं ते या सरकारनं 90% पूर्ण केलं आहे, 10% पूर्ण करणार आहे. तुम्हाला वाटतं की 5% टॅक्स जरुरी होतं त्यावेळी, जे टॅक्स लावलेला आहे पेट्रोल डिझेलवरती? असं आहे की एकीकडे LBT आपण काढून टाकला आहे. LBT काढल्यामुळे 2 ते 3 रुपयांनी पेट्रोल स्वस्त झालं आणि 2 रुपये ॲडिशनल टॅक्स लागला. त्यामुळे तसा त्याचा काही फार इफेक्ट झालेला आहे असं नाही आहे. दुसरं असं आहे की 19 रुपयांनी पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत. त्यात 2 रुपये जर आम्ही आता अर्जंट परिस्थिती आहे म्हणून घेतले तर काय वाईट आहे? पण तुमचेच काही मित्रांनी किंवा तुमचेच पार्टीचे काही मंत्री खडसे आणि मुनगंटीवारमध्ये फार तसल झाली, खडसेंनी विरोध केला. नाही, अशी कुठली तसल झाली नाही. ह्या सगळ्या कपोलकल्पित बातम्या आहेत. खडसे साहेबांनी त्या कॅबिनेटमध्ये एवढंच म्हटलं की अशा प्रकारे हा जो प्रस्ताव आला त्यास आमच्या विभागाचं मत आपण घेतलं असतं तर अधिक बरं झालं असतं. त्याच्यावर मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की पुढच्या वेळेसपासून आम्ही तुमचंही मत घेऊ, पण हा टॅक्सचा प्रस्ताव असल्यामुळे हा फायनान्स विभागाकडनं येतो. त्यांनी सांगितलं की आम्ही अधिक रिस्ट्रक्चरिंग करून जास्ती पैसे कसे मिळू शकतात हे आम्ही तुम्हाला सांगू. अशी खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी जी चर्चा आली, दोघांमध्ये खडाजंगी, आणि मग खडसेंनी विरोध केला आणि मग मुनगंटीवारांनी त्याच्यावर काय हे केली. मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं रिपोर्टिंग आहे. जेव्हा पण BJPची गव्हर्नमेंट असतात तेव्हा नेहमी असं असतात की RSS कंट्रोल गव्हर्नमेंट आहे. कुठे दिसला? दाखवा. RSS आपलं काम करतं, त्यांना सरकारमध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आहे. सरकार आपलं काम करतं. आम्हाला वैचारिक शक्ती ही RSSमधनं मिळाली आहे, कारण आम्ही स्वयंसेवक आहोत. आणि स्वयंसेवक म्हणजे काय? स्वयंसेवकाला 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट देशभक्ती आणि दुसरी गोष्ट प्रामाणिकपणा. या 2 गोष्टींच्या भरोशावर आम्ही राज्य चालवतो आहे. आणि जर RSSचा काही कंट्रोल असेल तर तो आमच्या विचारांवर देशभक्ती आणि प्रामाणिकपणाचाच कंट्रोल आहे. आणखी एक BJPच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं की वेगळं विदर्भ होणार. BJPच्या मॅनिफेस्टोमध्ये तो नव्हता, पण BJP ही छोट्या राज्यांकरता कमिटेड आहे. आता या संदर्भात निर्णय कधी घ्यायचा हे केंद्र सरकार उचित वेळी ठरवेल. तो काही राज्याचा विषय नाही आहे. राज्य सरकार निर्णय करू शकत नाही, त्यामुळे केंद्र सरकारचा विषय आहे. भारतीय जनता पार्टीची भूमिका छोट्या राज्यांची आहे. उचित वेळी केंद्र सरकार त्याचा निर्णय करेल. 5 वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस कुठे असणार? महाराष्ट्रातच असतील. जातील कुठे? जिना या मरणा या. सेंट्रलमध्ये नाही जाणार. जिना या मरणा या. कुठेही असलो तरी महाराष्ट्रातच राहायचं आहे. जायचं कुठे आहे? नाही, पण असं पण चित्र दिसते की 2024मध्ये PM कॅन्डिडेट तुम्ही असणार. नाही हो, आत्ता कुठे मी CM झालो आहे. अजून खूप काम करायचं आहे. PM कॅन्डिडेट वगैरे असं होता येत नाही काही. खूप त्याला तपस्या करावी लागते. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप तपस्या करावी लागते. माझी तेवढी लायकी देखील नाही आहे. जेवढी माझी लायकी आहे त्यापेक्षा जास्त मला मिळालेलं आहे. जे मिळालं आहे ते मला जस्टिफाय करायचं आहे. आणखी 1 वर्षमध्ये तुमच्या असं कोणत्या निर्णय तुम्हाला वाटतं की
फार चांगला निर्णय आहे लोकांसाठी? मी ज्याचा उल्लेख केला, जलयुक्त शिवार हा जो आमचा निर्णय आहे हा गेम चेंजर आहे. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, 3 ते 4 वर्षात महाराष्ट्र जो ॲग्रिकल्चर निगेटिव्ह ग्रोथ रेटमध्ये होता तो पॉझिटिव्ह ग्रोथ रेटमध्ये तर येईलच, पण आम्ही शेतकऱ्याला देखील सुजलाम सुफलाम करून दाखवू. IMFचा जे रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर 8वा आहे. हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट सुधारणांवर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा किती केल्या आणि त्यातल्या किती ऑनलाईन आल्या. आमचा क्रमांक 8वा लागण्याचं एकच कारण आहे की आम्ही ज्या लेबर विभागाच्या 40 सुधारणा केल्या त्या आम्ही ऑनलाईन आणू शकलो नाही, कारण आम्हाला कालावधी कमी मिळाला. आमचं सरकार आल्यानंतर तातडीनं या संदर्भात आम्ही निर्णय घेत गेलो, परंतु त्याचं इव्हॅल्युएशन आणि आमची निर्णय प्रक्रिया यात फार कमी वेळ आम्हाला मिळाला. आत्ता ह्या 40 निर्णयांचं पुढच्या 4 महिन्यामध्ये आम्ही त्यांना ऑनलाईन आणू आणि ते ऑनलाईन आल्याबरोबर आमचं मार्किंग हे पहिल्या क्रमांकाच्या राज्या एवढं मार्किंग होतं. त्यामुळे केवळ ते निर्णय ऑनलाईन येऊ शकले नाहीत, वेळ कमी मिळाला म्हणून आम्ही 8व्यावर गेलो. ते आल्याबरोबर आपण जर बघितलं तर 3-4 क्षेत्रात अजूनही नंबर 1 आम्हालाच आहे त्या ठिकाणी. फक्त हे 40 जे आम्ही घेतलेले निर्णय आहेत हे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर न आल्यामुळे आमचं नंबर खाली गेला आहे. तो 4 महिन्यात आम्ही नंबर 1वर आणू. तुम्ही बरेच देशांचे प्रवास पण केलेला आहे, तुम्हाला वाटतं की त्यामध्ये फार इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे राज्यात? 100% मोठं इन्व्हेस्टमेंट येत आहे. आज आपण जर वेगवेगळ्या फायनान्शियल न्यूजपेपर्स बघितले, चॅनल्स बघितले, सगळीकडे दिसत आहे टॉप इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन महाराष्ट्र झालेलं आहे. जवळजवळ 66,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट हे महाराष्ट्रात आलेलं आहे. 1 लाखापेक्षा जास्त रोजगार याच्यामध्ये तयार होतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 आम्ही आणलेला आहे. आपल्याला कल्पना असेल की एका मोठ्या माध्यमाने आत्ता सर्वेक्षण करून काही पुरस्कार दिले दिल्लीमध्ये. 5 इंडस्ट्रीमधले प्रमुख पुरस्कार हे महाराष्ट्राला मिळाले. तुम्ही आमच्या स्टुडिओला आले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.